आणि आपण काय ऐकतो, आपली मनुदेवी माता हिची मूळ उत्पत्ती कथा ऐकतोय। ऐका, आपल्या मनुदेवी मातेचं अवतरण, आपली मनुदेवी माता नेमकी कोण आहे? आपली मनुदेवी माता नेमकी कोण आहे याचं चिंतन दोन दिवस ऐकायला मिळणार आहे। आणि आजपर्यंत जरा कान उघडे करून ऐका, 9000 वर्ष झाले मनुदेवीच्या अवताराला। 9000 वर्षापासून आजपर्यंत कुणालाच माहित नाही। आणि ते महिमान आज आपल्या गावाच्या पूर्व पुण्याईने जगाला कळत आहे। लक्षपूर्वक ऐका, आपली मनुमाता कोण आहे, काय तिचं सामर्थ्य आहे, काय तिचं महिमान आहे, काय तिची शक्ती आहे, ते आपल्याला ऐकायला मिळतंय। मूळ कथा आपण इथपर्यंत आलो होतो। ब्रह्मदेवानं वसवली ती वारणा आणि अशी वारा नशी, विष्णूने वसवली ती बना रशी, आणि भगवान शिवानी त्रिशूळावर वसवली ती काशी। महाराज, तिन्ही नगऱ्या वसवल्या गेल्या, शिवानी त्रिशूळावर वसवली, पुन्हा कैलासात गेले, पुन्हा त्या नगरीकडे आले नाही। आणि त्यानंतर या 2 नगऱ्या ब्रह्मा आणि विष्णूंनी वसवल्या गेल्या। नारदांनी जाऊन कैलासात जाऊन भोलेनाथांना सांगितलं, भोलेनाथा, अहो तुमच्या नगरी शेजारी 2 नगऱ्या वसल्या गेल्या। म्हटले कुणाच्या? म्हटले ब्रह्मा आणि विष्णूंच्या। म्हटले 2 नगऱ्या वसवल्या। ऐका जरा कान उघडे करून, आपण उजव्या बाहूतून विष्णू आणि डाव्या बाहूतून ब्रह्मा। तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे एकची अंग उजवे वाम भाग। उजव्या बाहूतून विष्णूचं अवतरण आणि डाव्या बाहूतून ब्रह्मदेवाचं अवतरण। मग ऐका नारदा, तुम्ही सांगता की तुमच्या नगरी शेजारी त्या दोघांनी 2 नगऱ्या वसवल्या, मग दोघांचं अवतरण माझ्या देहातून आहे। जर दोघांचं अवतरण माझ्या देहातून आहे, तर मग मी त्यांचा कोण आलो? माता पिता आलो ना, त्यांचा मी माता पिता आलो। दुसरी गोष्ट, त्र्यंबकराज तीर्थामध्ये मी दोघांनाही अनुग्रह दिला आणि माझ्या कुशीमध्ये घेतलं। त्र्यंबकेश्वर नावाने ज्योतिर्लिंग तयार झालं। मग सांगा, माझ्या देहातून ज्यांचं अवतरण आहे त्या माता पिताला न विचारता, मी ज्यांना अनुग्रह केला त्या गुरुंना न विचारता, माझ्या त्रिशूळावर वसवलेल्या नगरी शेजारी यांनी ह्या नगऱ्या मला निर्माण केल्या, मला विचारल्या का? आई बापाची आज्ञा आई बापाला न विचारता, गुरुला न विचारता या 2 गोष्टी त्यांनी केल्या। तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहेत काय? नारदाने खाली मान घातली। ज्या अर्थी नारदाने खाली मान घातली त्या अर्थी भगवान शिवानी ओळखलं की हे दोघांचं मनोगत नाही, हे नारदांचं षडयंत्र आहे। नारदांच्या षडयंत्रामुळे आज या 2 नगऱ्या वसल्या गेल्या। मग भोलेनाथाने ठरवलं, ब्रह्मा विष्णू जरी स्वतःला मी उत्पत्ती करता, मी प्रतिपालन करता समजत असले, तरी पण त्यांना सुद्धा धडा शिकवला पाहिजे। कान उघडे करून ऐका, आपल्या प्रत्येकाच्या कृतीचा इतिहास तयार होतो। प्रत्येकाच्या कृतीचा इतिहास तयार होतो, हे त्या कालामध्ये माणसं जाणत नाही, माणसं जुमानत नाही, पण तो इतिहास मात्र तयार होतो, हे मात्र निश्चित आहे। भोलेनाथाला वाटलं इतिहास तयार होईल, पण भगवान शिवांनी यांना धडा शिकवला नाही, समजावून सांगितलं नाही, शासन केलं नाही, असाही आरोप माझ्यावर राहील। म्हणून भोलेनाथाने काय केलं, हे दोघही काशीमध्ये आले, ब्रह्मा विष्णू सपत्नीक काशीमध्ये आले।
एक दिवस असा होता वर्षातला, त्या दिवशी 1 पटीनं दान केलं तर ते शतपटीनं पुण्य मिळतंय. असं अक्षय तृतीया मुहूर्त त्या दिवशी शिव हे दोघं तिथं आले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण काहीतरी दान पुण्य करावं असं मनात आलं आणि शिव तिथं आले. भगवान भोलेनाथानं साधू वेश धारण केला. साधू वेश धारण केल्यानंतर त्या ठिकाणी आले, दोघांसमोर आले. ते आता घाटावरून खाली उतरणार आणि तेवढ्यामध्ये साधूचा जोग्याचं रूप धारण केलं आणि भिक्षामदी ब्रह्मा विष्णूच्या पुढे भगवान शिवानी आपला कटोरा पुढे केला. भिक्षामदी यांनी पाहिलं माध्यान्ह आहे आणि माध्यान्हाला आलेला अतिथी आणि तो म्हणतो भिक्षा वाढा. दोघही प्रसन्न झाले आणि दोघही प्रसन्न होऊन म्हणाले, ए अतिथी देवा, आज तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहे. महाराज या साधुरूपी भोलेनाथानं काय मागितलं ऐका. दोघांनी सपत्नीक चौघांनी हातात पाणी घ्या. मी मागेल ते द्याल, मी मागेल ते द्याल, मी मागेल ते द्याल असं त्रिवार म्हणायला लावलं. आणि त्रिवार म्हणायला लावून लगेच म्हटले, हा तुम्ही मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. जर मागाल ते द्यायला तयार आहोत तर असं करा, तुमच्या या दोघांच्या नगऱ्या मला दान करा. सोडा माझ्या कमंडलू मध्ये. नाहीला जाणं चौघांनी आपल्या हातातील पाणी, हातातला संकल्प भगवान शिवांच्या कमंडलू मध्ये सोडला. साधू वेशामध्ये आले होते आणि मूळ रूप प्रगट केलं. भगवान शिवानी मूळ रूप प्रगट केल्यावर ब्रह्मा विष्णू घाबरले. आपल्या नगऱ्या गेल्या. आता आपल्या नगऱ्या आपल्याला परत मिळणार नाही. मग त्या कालामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे मुखोद्गत असलेला ऋषी, महान योगी तपस्वी सिद्ध ऋषी, त्यांचं नाव होतं ऋषिकल्य. त्या ऋषिकल्याला आव्हानित केलं. ते प्रगट झाले आणि म्हटले, ऋषिकल्य क्षमा मागून बोलतो. धूर्त लोक धूर्तच असतात. त्यांनी त्या ऋषिकल्याला सांगितलं, एक साधू आला. भोलेनाथ आले हे नाही सांगितलं. एक साधू आला, पर्व कालामध्ये आला, दान करा म्हटलं. आम्ही हातात पाणी घेऊन संकल्प केला आणि दोन्ही नगऱ्या मला दान करा. तर त्या साधूला आम्ही दोन्ही नगऱ्या दान केल्या. त्या नगऱ्या आम्हाला परत मिळतील का? म्हटले, तुम्हाला 10,000 अश्वमेध यज्ञ करावे लागतील. 10,000 अश्वमेध यज्ञ केले की तुम्हाला तुमच्या नगऱ्या परत मिळतील. ऐका, मी मगच बोलून गेलो. काशीला जर गेला असाल तर तिथं आपल्या पंढरपूरचे तनपुरे महाराज यांचा मठ आहे. त्याच्या खाली उतरलं की 10,000 अश्वमेध यज्ञ म्हणून त्या घाटाला दशाश्वमेध घाट म्हणतात. दशाश्वमेध घाट म्हणतात. आणि शेजारीच उजव्या बाजूला ज्या ठिकाणी यज्ञ झाला होता, ब्रह्मा आसन, विष्णू आसन, यज्ञकुंड आणि ऋषिकल्य, या तिघांचं आसन आणि यज्ञ मंडप आपल्याला पाहायला मिळतो. महाराज त्यांनी भगवान शिवांनी साधू वेशात येऊन आमचं नगऱ्या हिरावून घेतल्या हे ऋषिकल्याला सांगितलं नाही. 10,000 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले आणि पूर्णाहुतीच्या वेळेस शिव प्रगट झाले. आता मोठी माणसं वादात पडत नाही. सरळ त्या ऋषिकल्याकडे गेले, यज्ञकर्त्याकडे गेले आणि यज्ञकर्त्याला विचारलं, काय ऋषिकल्य, या 10,000 अश्वमेध यज्ञाचं काय पुण्य आहे? म्हटले, 10,000 अश्वमेध यज्ञाचं हे पुण्य आहे, ज्यांनी या ब्रह्मा विष्णूंच्या नगऱ्या हिरावून घेतल्या,
त्यांनी पुन्हा एक कल्प काशीमध्ये येऊ नये आणि त्यांनी पुन्हा मृत्यूलोकातील कुठल्याही तीर्थक्षेत्रात राहू नये. मग नाव सांगा. नाव सांगितलं, शिव प्रगटच होते. शिवांनी सांगितलं यज्ञाला किंमत दिली पाहिजे. लाईट आली. यज्ञाला किंमत दिली पाहिजे म्हणून भोलेनाथानं सांगितलं ठीक आहे, मी हातात पाणी घेतो. मी पण यज्ञाला किंमत दिली पाहिजे, ऋषीला किंमत दिली पाहिजे. हा, तर मी हातात पाणी घेतो. या यज्ञाचं काय फल आहे सांगावं. मग ऋषिकल्याने सांगितलं या 3 नगर ज्यांनी यज्ञ केला या 3 नगराचे मालक ते झाले. म्हणजे ब्रह्मा विष्णू यांच्या नगरात तर होतेच, पण काशीपुरी सुद्धा ब्रह्मा आणि विष्णूच्या ताब्यात गेली. नंतर सांगितलं मृत्यूलोकातील कुठल्याही तीर्थक्षेत्रात राहू नये. शेवटी सांगितलं ठीक आहे, मी भगवान शिव हातात पाणी घेऊन संकल्प करतात. ऐका, मनुदेवी कोण आहेत. भगवान शिवांनी सांगितलं मी हातात पाणी घेऊन सांगतो 3 लोकात मी कुठल्याही तीर्थक्षेत्रात राहणार नाही. पुण्यात एक कल्प मी काशीपुरीमध्ये येणार नाही. तर मग मी अशा ठिकाणी राहील ज्या ठिकाणी पहिलं काहीच नव्हतं. म्हणून या प्रसंगावरून काशीवरून शिव खर्चीला आले आणि त्या ठिकाणी एक कल्प गौप्यवास करून राहिले. त्या कालामध्ये हेच चंद्राला दोष लागला. चंद्र तिथं आले, चंद्राने तप केलं, खडतर तप केलं. शिव प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले ज्याच्यामुळे मला शाप मिळाला, ज्याच्यामुळे माझ्या देहाची अशी अवस्था झाली ते दोष नष्ट व्हावे. ऐका, त्यावेळेस भगवान शिव म्हणाले तुला जो शाप मिळाला तू त्या शापातून मुक्त होशील आणि तू माझ्या एक कल्पभूमीमध्ये वास केला तर तुला काय मागायचं मागा. तर ऐका, चंद्राने सांगितलं देवा तुझ्या एक कल्पभूमीमध्ये तुम्ही वास केला. एक कल्पभूमीमध्ये मी तप केलंय तर माझा समूळ दोष तुम्ही नष्ट केला. आकडा 2, या क्षेत्राचं काय पुण्य आहे हे मला सांगावं. म्हटले या क्षेत्री जर तप केलं तर निश्चित एक ज्योतिर्लिंग निर्माण केल्याचं पुण्य मिळेल. म्हणून पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथांच खर्चीला चंद्राने तप केल्यामुळे त्याला ते वरदान मिळालं. आणि तिसरावर म्हटले या क्षेत्राचं एवढं मोठं पुण्य आहेत तर आपण मला श्री व्हावं. म्हणून भगवान शिवांनी चंद्राला डोक्यावर का घेतलं तर एक कल्पवास असलेला शिव तपस्थलीमध्ये देव तपस्थलीमध्ये चंद्राने तप केलं म्हणून. चौथा काय मागायचं माग. म्हटले एकच तुमच्याकडे मागतोय, या सिद्ध वटाला माझं नाव जोडावं. एक कल्पभूमीमध्ये त्रैलोक्यातील देवता आले, यज्ञ केले, अनुष्ठान केले, तप केलं. या सिद्ध भूमीतल्या या वडाला माझं नाव जोडावं. म्हटले ठीक आहे. प्रयागचा अक्षयवट, उज्जैनीचा मोक्षवट, वृंदावनचा वंशीवट, नैमिषारण्यातला सिद्धवट आणि महाराष्ट्रातला खानदेशातला सिद्ध चंद्रवट. तर या सिद्ध वटाला तुझं नाव जोडावं म्हणतो ना, तर ठीक आहे. हे माझं नाव सिद्ध चंद्रवट सप्तशृंगीच्या माहेराला निर्माण झालं.
आणि निर्माण झाल्यानंतर महाराज पुन्हा याच ब्रह्मदेवानं याच विष्णूनं आम्हाला फसवलं असं महिषासुराच्या मनात आलं आणि महिषासूर अंतर्मुख झाला, डोळे लावले, ध्यान लावलं. त्यावेळेस त्याला शिव एक कल्पवास सिद्ध चंद्रवट तीर्थी खानदेशामध्ये वास करू नये, त्रैलोक्यातील देवता त्या ठिकाणी येऊन यज्ञ या करताय हे महिषासुराला दिसलं. आणि महिषासुराला दिसल्यानंतर महिषासुराने लगेच त्या यज्ञस्थळीचा म्हणजे सिद्ध चंद्रवटाचा विध्वंस करावा असं ठरवलं. आणि ठरवल्यानंतर आपल्या असुर राक्षस सैन्यासह तो इथं आला. कुठं आला? आपल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरहद्दीवर आला. सरहद्दीवर आल्यानंतर ब्रह्मा विष्णूंना कळालं की हा महिषासूर सैन्यानिशी आला आणि सिद्ध चंद्रवटाच्या ठिकाणी असलेल्या देवदेवता ऋषीमुनी यज्ञ यजन करताय, ते यज्ञ मोडण्याकरता आला. तर त्या ठिकाणी ब्रह्मा आणि विष्णूंनी या सीमेवर आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर अर्थात आपली तापी माय हिच्या अलीकडच्या दक्षिण तटाला दोघांनी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांनी देवांनी त्या महिषासुराच्या असुरांना अडवलं. त्यावेळेस एक जण एकदम विष्णूवर तुटून पडला. भगवान विष्णूंनी त्रिशूळ मारला तर त्याच्या वरच्या बाजूला घशाच्या वरच्या बाजूपासून त्याचं शिर उडालं. म्हणजे नरड्याच्या वरून शिर तुटलं गेलं. जिथं हा प्रकार घडला विष्णूच्या चक्राने ते नरडाना आणि वरचं शिर जिथं पडलं ते शिरपूर, शिर जिथं पडलं ते शिरपूर आणि नरड्यापासून वर पडलं ते नरडाना. आणि शेवटी मग महिषासूर चौताळला. आणि ऐका, लक्षपूर्वक ऐका, ब्रह्मा आणि विष्णूंना त्यांनी पराजित केलं. ब्रह्मा विष्णू पराजित झाले. आणि ब्रह्मा विष्णू पराजित झाल्यानंतर ब्रह्मा विष्णूंना आता कुठलंही संकट दोघांवर आलं, उत्पत्ती कार्य आणि प्रतिपालन कार्य, की ते भगवान शिवांचा दावा करायचे. आता आपण जर काशीमध्ये हा अन्याय केला, आपण त्यांना विचारलं नाही, 2 नगऱ्या वसवल्या आणि त्यांनी आमच्या नगऱ्या परत द्याव्या म्हणून 10,000 अश्वमेध यज्ञ केले. म्हणजे 2 अपराध झाले. तिसरा अपराध, ज्यांच्या देहातून अवतार नाही त्या आईबापाला विचारलं नाही. ज्यांनी आपल्याला अनुग्रह केला त्या गुरुला विचारलं नाही. असे 4 अपराध झाले असं भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवाला वाटलं. आणि वाटल्यानंतर पश्चाताप झाला. डोळे लावले तर याच ठिकाणी म्हणजे खर्चीला सिद्ध चंद्रवट तीर्थी शिव पार्वती एक कल्प गौपवास आहेत हे त्यांना कळालं. आणि क्षमा मागण्याची संधी म्हणून ब्रह्मा विष्णू महेश इथं आले. ब्रह्मा विष्णू महेश इथं आल्यानंतर ऐका, चंद्राने तिथं येऊन तप केलं. चंद्राचे दोष नष्ट झाले. चंद्राला 3 वरदान मिळाले. म्हणून नगर जिल्ह्यामध्ये जोगेश्वरी आखाडा आहेत राऊरी तालुक्यामध्ये. तिथले अष्टभैरव त्यांना शाप होता, तुम्हाला पुत्र संतान होणार नाही. ते दोघं पती पत्नी तिथं आले. चंद्राला एवढं वरदान मिळालं, मग आपलं तर गारानं थोडं आहे म्हणून ते दोघं तिथं आले आणि त्यांनी खडतर तप केलं. खडतर तप केल्यानंतर शिव प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आम्हाला संतती नाही आहेत. मग संतती नाहीत ना, जा तीर्थामध्ये जा, स्नान करून या. ऐका, आतापर्यंत ऐकलेली कथा फुलातून, फळातून आणि जलातून मला 3 जन्म मिळावे
आयोनी संभव मिळावे, फुलातून फळातून आणि जलातून मिळावे. उजव्या बाहूला बाहूमध्ये वस्तू देणारी ती देवांनी पाठवलेली देवांगना सत्यलोकातील ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये. तिचा पहिला जन्म मनसा देवी, दुसरा जन्म हरिसिद्धी आणि तिसरा जन्म भोलेनाथानं सांगितलं संतती नाहीत ना, जा स्नान करून या, मी तुम्हाला प्रसाद देतो. म्हणून ते दोघं तीर्थामध्ये उतरण्याकरता गेले आणि त्याचा परिणाम असा झाला. भोलेनाथाने विचार केला, नंतर यांना प्रसाद देण्यापेक्षा जलातून सांगितल्याप्रमाणे फुलातून फळातून आणि जलातून अवतार घेतला. तीच ब्रह्मदेवाच्या यज्ञातली पहिला अवतार घेतला तीच, दुसरा अवतार घेतला तीच आणि तिसरा अवतार जलातून घेतला तीच. वर आली, त्या दोघांनी उचललं, भोलेनाथा पुढे ठेवलं. भोलेनाथा, आम्हाला कन्या सापडली. म्हटले सापडली नाही, कन्या सापडली नाही, मी तुम्हाला प्रसाद दिला, या कन्येला घ्या आणि तुम्ही तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये राऊरी तालुक्यामध्ये घेऊन जा, लहानची मोठी करा. ही मुलगी, ही कन्या तिन्ही लोकांचा बुबार कमी करेल, तिन्ही लोकातील असुरांचं समूळ मर्दन करील, म्हणून तुम्ही लवकरात लवकर हिला घेऊन जा. महाराज तिला तिथं नेलं, लहानची मोठं केलं आणि लहानची मोठं केल्यानंतर वयात आली. तुमचं ठरलेलं वयात आली म्हणजे लग्न करून द्यायचं. एका राजाच्या मुलानं पाहिलं, राजाच्या मुलानं मागणी घातली. हिने सांगितलं, याकरता माझा जन्म नाहीये, मी याकरता आले नाहीत. आईबापांना सांगितलं मी निघाले. आईबापांनी कबूल व्हावं म्हणून लोटलं, धरलं, मारलं. ती जमिनीवर पालथी पडली, तोंडामध्ये मातीचे कण. शिव प्रगट झाले आणि त्या भैरवावर कडाडले, हे रत्न मी यासाठी तुम्हाला दिलत का? तिन्ही लोकांचा बुभार कमी करणारं रत्न प्रसाद रूपानं तुम्हाला दिलं, यासाठी दिलं. आता तुम्ही तिचे माता पिता नाही, फक्त प्रतिपालक माता पिता आहे, माता पिता नाहीये. तुम्ही असं करा, तिच्या मनात जे असेल ते तिला करू द्या. निघाली महाराज, निघाली तर प्रवरेवर स्नान केलं आणि नित्यनेम करायला सकाळी एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसली. पिंपळाच्या वृक्षाखाली जिथं बसली तिथं कोल्हे भुकू लागले. माता म्हणाला, सूर्योदयाला कोल्हे आणि कुत्र्यासारखे अंतर्मुख झाल्या. तेवढ्यामध्ये ते कोल्हे अदृश्य झाले, कन्या रूपानं प्रगट झाल्या आणि मातेची आरती ओवाळू लागल्या. त्यावेळेस मातेनं त्यांना विचारलं, तुम्ही कोण? तुम्ही माझं पूजन का करतात? म्हटले, मैया, ज्या ठिकाणी तुम्ही नित्यनेम करताय ना तिथं कोल्हासुराचा जन्म झाला. ही कोल्हासुराची जन्मस्थळी आहेत आणि त्याच ठिकाणी तुम्ही नित्यनेम करतात, म्हणून या जागेचं शांतवन करावं आणि या जागेला वरदान द्यावं. माता मूळ रूपामध्ये प्रगट झाल्या आणि कोल्हारची जगदंबा म्हणून त्या ठिकाणी आणि प्रगट झाल्या. दुसरा तिथून निघाल्या, पुढं आल्या. एक स्त्री दुपारची गाईला घास, तुळशीला पाणी, देवाला नैवेद्य दाखवून घरात येत होती. तेवढ्यामध्ये ही कन्या दिसली. सप्तशृंगीच्या माहेराकडे ती येत होती, आपल्या जन्मस्थळाकडे ती येत होती. दुपारची वेळ, ती ब्राह्मण स्त्री, हिला पाहिलं, बाले कोण कुठली ग, ये, दुपारची वेळ आहे. तिला आसन दिलं, जेवायला बसवलं. जेवण झालं आणि तिला विचारलं, तू जरा देवांगनासारखी, अप्सरेसारखी कुणीतरी देवी दिसते आणि तू एकटी कुठं चालली? म्हटलं, तपाला. कुठं? माझ्या जन्मस्थळी चालले. म्हटले,
मग तुला एक सांगू, आपण स्त्री आहात, जंगलामध्ये घोर तप करणं बरोबर नाहीयेत. एक विचारू, आम्हा दोघांना पुत्र संतती नाहीयेत. तू जर आमच्यापाशी राहिली ना तर आम्ही तुझा सांभाळ करू, कन्येसारखा सांभाळ करू. आम्हाला पुत्र नाही राहता का? तिने शारूढ अष्टभुजा रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. ती राहत्याची, राहता नावाचं तालुक्याचं गाव आहे. राहता नावाची जगदंबा भव्य असं इंगडपंथी प्राचीन मंदिर आहे. पुढे गेली, अस्तमान झाला, एका गाव कुठंतरी मुक्काम करावा. गावकऱ्यांनी तिला पाहिलं, सांगितलं ही कोणीतरी नवीन दिसते, प्रकाश पडतोय तिचा. बाई तू इथं नको राहू, रस्त्याने पुढे जा, पुढे कुठं तरी राहा. पुढे चालली, एक वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाखाली गेली. तरवडाचे शेंडे मोडले, काही काड्यांचे शेंडे मोडले. त्या वृक्षाखाली जागा निर्मळ केली, जागा साफ केली. कमंडलूतलं पाणी शिंपडलं, आसन मांडलं आणि तिथं मुक्काम केला. सकाळी उठणार तेवढ्यामध्ये ती जागा हसू लागली. ज्या वृक्षाखाली जागा साफ करून रात्री मुक्काम केला तीच निर्मळ पिंपरीची जगदंबा, तीच निर्मळ पिंपरीची जगदंबा. सकाळी उठली आणि चालू लागली. माणूस उठल्यानंतर निदान मुखमार्जनासाठी पाणी पाहिजे ना, मुखमार्जनासाठी पाणी पाहिजे. म्हणून समोर आली तर एक मोठं तळं, पण पाणी नाहीये. पाणी होतं काहीतरी, गोटे एवढं पाणी असेल. म्हणून ती पायऱ्या उतरून खाली उतरली. तिथं जाऊन पाहते तर हातात पाणी घेणार तर पाणी सावळं झालेलं, म्हणजे पाणी सडलेलं, पाणी सावळं झालेलं, पाणी सडलेलं. हात कुणाचा लागला? त्रिभुवनाच्या आदिशक्तीचा हात लागला. ते पाणी काळभोर स्वच्छ झालं आणि पूर्णपणे तो तलाव भरून इतका वाहू लागला. गावात गल्ली गल्लीनं पाणी. लोकांना चमत्कार वाटला, सर्वजण पाहत आले. तिच्याकडे पाहिलं तर कोणीतरी देवी आहेत म्हणून तिचं स्तवन करू लागले. तीच सावळ्या विहिरीची जगदंबा, सावळ्या विहिरीची जगदंबा. सावळं पाणी होतं, त्या विहिरीमध्ये उतरली, पाण्याला स्पर्श. महाराज तीच सावळ्या विहिरीची जगदंबा. तिथून पुढे आल्या, स्नानाची वेळ झाली होती. गोदावरी माता कोपरगावला जनार्दन स्वामींच्या समाधीच्या पलीकडून भिंतीला त्यावेळेस गोदावरी माता सरळ वाहत होती. तिथं स्नान केलं, गोदावरी माता प्रगट झाली. गोदावरी मातेनं तिचं पूजन केलं, एकमेकीचं ओटीभरण केलं, पूजन केलं, एकमेकीचं ओटीभरण केलं आणि सांगितलं मैया मला आशीर्वाद द्या. ऐका, त्या देवीचं दर्शन जर घेतलं तर माझ्या तिन्ही अवतारातील अवतार शक्तींचं दर्शन पुण्य या गोदाकाठी या शक्तीचं पूजन केल्याने प्राप्त हो, असं वरदान दिलं. आणि मग तिथून निघाली. सकाळी उत्तर तटाला आली. कालचा दिवस महाराज दुपारी जेवण केलं, संध्याकाळी काही मिळाले नाही. झाडाखाली झोपून राहिली. पुन्हा सूर्योदयाला प्रवास सुरू झाला असताना किर्राशी दाट जंगलची झाडी, आणि जंगलची दाट किर्र झाडी असल्यामुळे माणूस पशुपशवादिकांना जाणं मुश्किल. इतक्या झाडींच्या वेलींची दाट अशी झाडी. त्या ठिकाणी महाराज सुंदर अशी पिकलेली फळं त्यांना दिसली. ओटीमध्ये एक एक पिकलेलं फळ घेतलं आणि खावं म्हणावं तेवढ्यात वानरं तिथं तयार झाली. लहान तोंडाची काळ्या तोंडाची दोन्ही प्रकारची वानरं, लाल तोंडाची काळ्या तोंडाची वानरं तिच्याकडे धावू लागले. तिला असं वाटलं काय करावं, कालपासून जेवण नाही,
बुकेच्या पारी मला फळं सापडली, पण फळं घ्यायची तर हे वानर मग त्या अशा ठिकाणी मागे सरकल्या, अशा ठिकाणी गेल्या की त्या कोणत्याच वानरांना तिथं येता येणार नाही. लाकडाची, मुळ्यांची, वेलींची अशी किरत जाळी, त्या जाळी जाऊन ती फळं खाली. तीच येवल्यातली लक्कडकोटची जगदंबा लाकडाच्या कोटात जाऊन ती फळं खाली आणि नंतर मग त्या ठिकाणावर निघाले. निघाल्यानंतर तुम्ही अगस्ती आश्रम पाहिलाय आणि काही डोंगर पाहिलेला आहे मनमाडच्या पुढे. तो डोंगर असा सरळ तो पर्वत असा, तो पर्वत नव्हता, मागील जन्माचा राजा होता, मागील जन्माचा तो ऋषी होता. राजा आणि ऋषी दोन योग त्याच्याकडे होते, पण त्याच्याकडून एक गोष्ट चुकली, साधूचा अपमान केला. साधूचा अपमान केला, साधूची अवज्ञा केली. वरच्या कपड्यावरून साधूला तुच्छ समजलं आणि मग त्याने त्याला शाप दिला, जा पाषाण बन जा. तर तो पर्वत बनला. मग त्याने उशाप मागितला, आता शाप मिळाला, मला माझ्या कर्माचं फल मिळालं, पण आता उशाप म्हटले ज्या वेळेस त्रिभुवनाचा भुभार कमी करण्यासाठी, त्रिभुवनातील असुरांचं समूळ मर्दन करण्यासाठी एक आदिशक्ती दक्षिण दिशेकडून सप्तशृंगीच्या माहेरी येईल. तर तिला पाहिल्यानंतर तू तुझं हे पर्वत रांग तिला वाट दे. पण त्याने सांगितलं ती आली हे मला कसं कळेल? तिला मंत्र दिला, असा मंत्र घे आणि या मंत्राने तुला ती कळेल की ती तीच आहे. समोरून तिचा प्रकाश पडेल, समोरून तिचा सुगंध येईल आणि प्रकाश पडेल, सुगंध येईल. हे पाहिल्यानंतर आणि मग महाराज त्याला सुगंध आला, समोरून प्रकाश दिसला, मग त्याने वाट दिली आणि वाट दिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी तो तिचं पूजन करू लागला. फळ दूध दिले, कंदमुळे दिले आणि हात जोडून एक शब्द म्हणू लागला, मा अजून काही अनकाई. तोच अनकाईचा किल्ला, अनकाईचा डोंगर. यावरून त्या पर्वताला तिथं वरदान दिलं. अस्तमानाची वेळ होती, तिथं वरून पाणी पडत होतं. त्या पाण्यामुळे खड्डा तयार झाला होता. मुक्काम करायचा आहे. मग त्या निवाऱ्याला आपण राहावं, जावं. पाण्याची व्यवस्था आहे, पाणी पिण्याची व्यवस्था आहे आणि थंडीची निवाऱ्याची व्यवस्था आहे. म्हणून ती खाली उतरली. संध्याकाळी कामाची माणसं, शेतातून येणारी माणसं, डोक्यावर तगारी, भांडे कुंडे असलेले, ती तिकून येत होती आणि तेवढ्यामध्ये ती खाली उतरताना पाहिली. लोकांनी विचार केला, कोण ही स्त्री? गोरीपान, तेजस्वी दिसते, देवीसारखी दिसते. प्रत्येकाच्या हातामध्ये शेतातली कामं करणारी साहित्य होती. हातामध्ये काठ्या होत्या, विळे खुरपे होते, पावडे टिकाऊ पावडे होते तगारीमध्ये. शेवटी सर्वजण तिथं आले. कोण ग तू? वरी. तेवढ्यामध्ये एक म्हातारी, यांनी काठ्या उगारल्या, दगड उचलले. तू वरे? कोण? कुठली? पत्ता सांग. शेवटी एक म्हातारी आली आणि तिने सांगितलं, अरे कोण कुठली परिचय न विचारता तुम्ही सरळ काठ्या उचलताय, तुम्ही लगेच तिच्यावर दगडाचा प्रहार करताय. सिद्धांताकडे या. आपल्यामध्ये जाणकार कोणी, आपल्या घरामध्ये जाणकार कोणी, अनुभवी वयोवृद्ध व्यक्ती पाहिजे. महाराज तिनं सांगितलं, मारू नका, असं बोलू नका, तिची अवज्ञा करू नका. मी तिला विचारते तू कोण आहेत. मग तिने खाली डोकावलं. बाळे तू कोण आहे? हे फक्त तुझा परिचय विचारतात, यांना परिचय दे. म्हटलं तुम्हाला जर परिचयच पाहायचा असेल तर हा माझा परिचय सप्तशृंगीच्या माहेरी सिद्ध चंद्रवट नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये
माझं सविस्तर वर्णन आलेलं आहे, तुम्ही पहिल्यापासून ऐकतात ते. हा, माझं सविस्तर वर्णन आलेलं आहे, तर तुम्ही ते मला विचारू नका. शेवटी मूळ रूपात देवी रूपात दर्शन दिलं आणि देवी रूपात दर्शन दिल्यामुळे प्रसंग असा झाला की फक्त एकच सांगा, त्यांना तुमचा परिचय सांगा. तू कुठून आली? तिने एकच शब्द सांगितला. आता नका विचारू, शुद्ध चंद्रवट नावाच्या ग्रंथात माझा पुरावा परिचय आहेत. आणि हे म्हणतात ना, तू कुठून आली? तर मी गोदावरीहून आले. तर मनमाडच्या रेल्वे पुलाच्या उड्डाण पुला शेजारी गोदावरी शक्तिपीठ या प्रसंगाची साक्ष आहे. शिव तिथं ती झोपली, लोक आपल्या घरोघर गेले, तिथं झोपली. शिव तिथं प्रगट झाले आणि म्हणाली, बाळे, इथून पुढे दंडकारण्याचा भाग सुरू होतोय. असुर तुला त्रास देतील. आता तू दिवसा प्रवास करू नको, रात्रीचा प्रवास कर. रात्रीचा प्रवास करण्याकरता ती सज्ज झाली. असुरांनी लगेच विचार केला, चक्रीवादळ निर्माण केलं आणि चक्रीवादळ निर्माण करून एकदम वैशाखाचा महिना होता. मातीचे लोळ, फुफुट्याचे लोळ डोळ्यामध्ये पूर्णपणे ती चक्रामध्ये एकरूप झाले. आणि शेवटी महाराज पूर्णपणे डोळे मातीने कराने भरल्या गेले. तिला पुढे काहीच दिसेना. शेवटी तिने भोलेनाथाची प्रार्थना केली. भोलेनाथाने विचार केला, चला तिला आपण सहकार्य केलं पाहिजे. तिला त्या चक्रीतून काढण्याकरता. पण हातातलं जोगपात्र आणि अंगावरचा शालो आणि जोगपात्र एकत्र झालं आणि ते एका बाजूला चक्रीतून बाजूला पडलं. जिथं पडलं ते शिंदखेडा तालुक्यात जोग आणि शालू जिथं पडला ती जोगशेलू नावाचं गाव, जोगशेलू नावाची जगदंबा. आणि मग त्या पण उजव्या बाजूला त्या चक्रीतून खाली पडल्या, जिथं पडल्या तिथं आज धुळे नावाचं गाव आहे. तिथं धुळीतून ती बाजूला पडली, धुळी चक्रीतून बाजूला पडली आणि पडल्यानंतर उंचावरून पडली, उतानी पडली. ऐका, एक ब्रह्मदेवाची देवांगना होती, तिच्याकडून चुकलं होतं, तिला शाप मिळाला, जा मृत्यूलोकात, नदी होऊन पडशील, पण तुला कधीच पाणी राहणार नाही. पाणी येईल, त्या पाण्याचा दुर्गंध घाण वास येईल. मग ती शापित असल्यामुळे नदी रूपानं प्रकट झाली, पण पाणीच नसल्यामुळे उशाप विचारला, काय नाही म्हटले, दिवसभर तप करायचं आणि जिथं पाहिजे तिथं पाणी स्वच्छ करणे, पाणी स्वच्छ होईल, पाणी स्वच्छ होईल, पाणी स्वच्छ होईल, असं तप, असा मंत्र म्हणायचा. आणि ज्या ठिकाणी पाणी पिणारी येतील त्या ठिकाणी पाणी स्वच्छ तप सामर्थ्यानं बनवायचं. ऐका, माता उंचावरून त्या चक्रीतून खाली पडल्या, जिथं पडल्या तिथं धुळ्यामध्ये जुनं एकविरा संस्थान आहे, त्याच्या दक्षिण बाजूला त्या दक्षिण तटाला पडल्या. आणि दक्षिण तटाला पडल्यानंतर ही शापित देवांगना श्रीरूपानं हातामध्ये माळ घेऊन जप करत होती. जप करत असल्यामुळं तिथं गेली आणि मातेला विचारू लागली, कोण ग, कुठली ग दिसते देवी सारखी? आता त्या कोण होत्या? त्रिभुवनाचा भुभार उतरवणाऱ्या विश्वादिशक्ती, त्रैलोक्यातील देवांच्या मंत्रशक्तीच्या, अवतार शक्तीच्या आधी मूळ शक्ती होत्या. त्यांनी तिला ओळखलं आणि लगेच विजेसारख्या कडाडल्या, काय ग, तू कोण आहेत? मी तुला ओळखलंय, तू स्त्री नाहीये, तर तू नदी आहेत. तुझं कर्तव्य काय? तू कोण आहे? स्त्री आहे. मी कोण आहे? स्त्री आहेत. मी उंचावरून पडले, माझा प्राण कासावीस झाला. तुझं कर्तव्य काय? अशा वेळेस मला पाणी पाजणं. तू स्त्री असताना, तू शापित स्वर्गातली देवांगना असताना तुला एवढं सुद्धा भान नाही
की समोरची स्त्री बेशुद्ध पडली असताना तिला काय द्यावं? तू स्त्री नाहीये, तू नदी आहेत. हा, त्यावेळेस माता म्हणाली, ए तुझं काय कर्तव्य आहे? तुझं हे कर्तव्य आहे. त्या प्रसंगी पाणी पाजावं, पाणी पाज जरा. म्हणून त्या नदीला त्या मातेच्या या शब्दामुळे पांजरा, धुळ्यामध्ये जी नदी आहेत ना तिचं नाव पांजरा का? आणि जिथं पडल्या तिथं भद्रकाली महाकाली भवानी मंदिर दक्षिण बाजूला आहे. ऐका लक्षपूर्वक. तिथला अवतार कथा तिथल्या 2 लीला केल्या आणि मग सप्तशृंगीच्या माहेरचा म्हणजे आपल्या जन्मस्थळाचा सुगंध तिच्या नाकावर येऊ लागला. आनंद झाला. आकाश मार्गाने निघाले. तेवढ्यात भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिव म्हणाले, हे आदिशक्ती एकच कर, तुला पुढील अवतारामध्ये म्हणजे ह्याच अवताराच्या तू आता एकदम जवळ येऊन जन्मस्थळाजवळ आलीत. पुढील एक लीला घडणार आहे. ती त्रिभुवनाचा भुभार कमी करण्यासाठी लीला घडणार आहे. एक कर आता तू मनसा देवी अवतारातील अवतार शक्ती आणि वरदान, हरिसिद्धी अवतारातील अवतार शक्ती वरदान आणि ज्यांचं ज्यांचं चांगलं केलं त्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तर असं कर, त्या सर्व शक्त्या जमिनीवर टाकून दे. म्हटले का? माणसाकडे सत्ता असली, पैसा असला, शस्त्र असले तर माणूस गप्प बसत नाही. तुला आता तुझ्या जन्मस्थळी तप करायचं आहे. आणि तप करत असताना जर एखाद्याने जर विघ्न आणलं तर निश्चित तू शाप देशील. कारण सामर्थ्य असलं तर शाप देशील, शस्त्र असलं तर त्याला उडवशील. यासाठी तू आपल्या 3 जन्माच्या अवतार शक्ती, मंत्रशक्ती, तपशक्ती या ठिकाणी समर्पण कर. मातेनं भोलेनाथाची पित्याची आज्ञा समजून हातामध्ये पाणी घेतलं आणि आपल्या अंगावर तो कल्व नावाचा मंत्र म्हटल्या गेल्या आणि 3 अवताराच्या शक्ती आपल्या अंगातून काढल्या आणि फेकल्या. जिथं पडल्या तिथं पारोळ्यामध्ये झपाट भवानी नावाचं शक्तिपीठ आहे. 3 लोकातील अवतार शक्तींची शक्ती जिथं टाकल्या गेली. झपाट भवानी पारोळ्याला गेल्यानंतर झपाट भवानी शक्तिपीठ पाहिल्याशिवाय राहू नका. आणि आल्या मग सप्तशृंगीच्या माहेरी अर्थात तिच्या जन्मस्थळी आणि तिथं तप करू लागल्या. आणि ऐका अगोदरचा इतिहास. पहिल्या अवतारामध्ये तिने असुरांचं मर्दन केलं. दुसऱ्या अवतारामध्ये यज्ञाचं रक्षण करत असताना त्याच महिषासुराने लात मारली होती. त्यावेळेस मातेनं सांगितलं, लात मारली रेड्या ऐसा मातलाशी, पुढच्या जन्मात तुझा वध होईल. ऐका, तीच कन्या जी जळातून जन्माला आली आणि तिथं तपाला आली, तीच ठाण्याची वज्रेश्वरी. तीच ठाण्याची वज्रेश्वरी. तिचे 11 अवतार आहेत. तिचे 11 अवतार आहे. ती नागकन्या रूपाने प्रगट होते. ती नागकन्या रूपानं आपल्याला सहकार्य करू शकते. कुठल्याही संकटात जर वज्रेश्वरीचं नाव घेतलं, ऐका, साप जर चालला आणि वज्रेश्वरी माता म्हटलं तर तो गोळा होणार आणि तो सरळ निघून जाणार. जर प्रसंग तसा आला तर आपण तिचं स्मरण केलं तर साक्षात त्याचं विष उतरणार, वाट देणार, निघून जाणार. किंवा तसा प्रसंग जर आला तर या नावाने तिच्या स्मरणाने विष उतरणार. महाराज, 3 लोकांचा भुभार कमी करण्यासाठी त्रैलोक्यातील देवांनी आपल्या अवतार शक्ती, तपशक्ती, मंत्रशक्ती निर्माण करून आणि तिथं पाठवली. ती आता खर्चीला सप्तशृंगीच्या माहेरी तपाला आली आणि उद्या महिषासूर येईल आणि तिचं तपभंग करायला लागेल. आणि तपभंग करायला लागला की मनुमाता कोण आहे हे आपल्याला कळेल.
तुझं भजन कर. आरतीसाठी समोर या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.